पुण्यातील एका स्पा सेंटरच्या रेडमध्ये काल एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्या स्पा सेंटरच्या मॅनेजर जो आहे तो गंभीर जखमी सध्या आहे. सध्या मी आता विमाननगर परिसरामध्ये आलेली आहे. काल 3:30-4च्या सुमारामध्ये ह्या विमाननगर परिसरामध्ये असलेला एक नामांकित रूट स्पा या स्पा वर काल एक रेड झाली. पहिले तर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की स्पाच्या नावाखाली इथं वेश्या व्यवसाय चालू आहे आणि त्यावेळेस पोलिसांनी काही म्हणजे त्यांचे जे पोलीस ऑफिसर्स आहेत त्यांना खोटे कस्टमर बनवून इथं पाठवलं आणि त्यानंतर जेव्हा त्यांना कन्फर्मेशन झाली त्यावेळेस त्यांनी काल ह्या स्पा मध्ये इथं रेड मारली आणि त्या रेडमध्ये तुम्ही जर पाहिलं तर 5 महिला होत्या आणि 2 मॅनेजर होते आणि त्यातली एक महिला आणि त्या दोन्हीपैकी एक जो मॅनेजर होता त्या दोघांनी बचावासाठी बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारली आणि त्या महिलेचा त्यावेळेस जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आणि जो मॅनेजर आहे तो आता गंभीर जखमी आहे. मी सध्या त्याच परिसरामध्ये आहे. तुम्ही इथं बघू शकताय. हाच तो स्पॉट आहे जिथं त्या दोघांनी आता उडी मारली होती आणि वर तिथं तुम्ही बघू शकताय की ती जी गॅलरी आहे पहिल्या मजल्याची म्हणजे आपण खाली बघितलं तर ग्राउंड फ्लोर आहे पहिला आणि मग फर्स्ट फ्लोर आहे. टेक्निकली तसं बघितलं तर सेकंड फ्लोर म्हणू शकतो आपण याला आणि त्या गॅलरीतून त्यांनी खाली उडी मारली आणि त्यावेळेस हाच स्पॉट होता जिथं ती महिला पडली. ती महिला जी आहे ती डिरेक्ट तिच्या डोक्यावर पडली म्हणजे आपण म्हणू शकतो की तिचं जी एक साइड आहे ती उलट्या साइडनं इथं पडली होती एका साइडवर आणि त्याच्यामुळे डोक्याला मार लागल्यामुळे जर आहे ती गंभीर जखमी झाली आणि रक्तबंबाळ जो आहे हा सगळा परिसर झालेला होता आणि डोक्याला मार लागल्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला असून जो मॅनेजर आहे त्याचा पाय फ्रॅक्चर सध्या झालेला आहे आणि त्याबरोबरच तो गंभीर जखमी देखील आहे आणि त्याचा आता बाकीची जी ट्रीटमेंट आहे ती आता ससून रुग्णालयामध्ये देखील चालू आहे. आता जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुण्यामध्ये सातत्याने स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालतात. हे प्रकार आपल्या सगळ्यांसमोर येत असतात आणि पोलीस वारंवार या सगळ्या गोष्टींवर आळा घालण्यासाठी रेड मारतात. पण पहिल्यांदाच जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये अशी काहीतरी विचित्र घटना जी आहे ती घडलेली आहे. म्हणजे पोलिसांना ही अपेक्षा नव्हती आपण तसं पाहायला गेलं तर या सगळ्या गोष्टी अशा होतील म्हणून आणि ज्यावेळेस त्यांनी वर ह्या म्हणजे स्पा सेंटरवर या रूट स्पावर जेव्हा रेड मारली त्यावेळेस त्या बचावा खातीर आता त्या महिलेने आणि त्या मॅनेजरनी उडी मारलेली आहे आणि ती महिला जी आहे आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार ती जवळपास 45 वर्षाची होती आणि ती पुण्याची पण नव्हती. म्हणजे ती कुठली आहे काय आहे ते अद्यापही क्लिअर झालेलं नाहीये. परंतु आता पोलीस जे आहेत त्या स्पाच्या मालकाबद्दल शोधतात आणि बाकीचे म्हणजे जे कोणी लोक आहेत ते त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्ड होते. त्यांचा पण आता शोध चालू आहे आणि पुढची इन्व्हेस्टिगेशन जी आहे ती आता पोलीस व्यवस्थित पद्धतीने करतात. तर पुढचे काय अपडेट्स येत आहेत ते आपण नक्कीच बघूया. त्या 5 पैकी तर एक महिलांचा आहे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि ज्या 4 महिला आहेत तर त्यांची आता पोलिसांनी सुटका देखील केलेली आहे. आता या सगळ्या घटनेवर काय होतंय आणि पुढची अपडेट काय येते आम्ही तुम्हाला नक्कीच कळूया आणि तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स. मी मृदुला नाथ.